नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि अपेक्षा करते तुम्हीही छान असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर तुम्ही बघताय बॅगमधून या सगळ्या गोष्टी मी काढत आहेत. तर ह्या गोष्टी आहेत ना, माहेरून आलेल्या आहेत. म्हणजे माहेरच्या गाठीभेटी आहेत. जेव्हा मुलगी सासरी येते माहेरून, तर काही ना काही तिच्यासोबत घेऊन येते. तर तसंच काही गोष्टी मला माझ्या आईने दिल्या होत्या. आणि 2-3 दिवस झाले होते ना, आई गावावरून आली होती आणि ती मला म्हणाली होती की मी तुझ्यासोबत राहायला येईन. तसं प्रज्ञेचा आग्रहही होता, पण काही कारणास्तव तिला पुन्हा रिटर्न गावी जावं लागतंय आणि त्यामुळे तिला माझ्याकडे येणं काही शक्य नाही. त्यामुळे मग तिने मला बोलावून घेतलं की तूच मुलांना घेऊन मला भेटायला ये. सो मी तिच्यासाठी तिकडे गेली होती. 1 दिवसाचा मुक्काम करून मग मी काल रिटर्न आली आणि येताना तिने ना ह्या गोष्टी मला दिल्या. तसं तर तिला मी सांगितलं होतं, आता माझ्याकडे वजन काही देऊ नकोस, जेव्हा भाऊ माझा येईल तेव्हा त्याच्यासोबत पाठवून दे. पण आईची माया काही ऐकत नाही. ती म्हणाली, ह्या थोड्या गोष्टी का असेना त्या घेऊन जा, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी त्याच्यासोबत पाठवेन. तर ह्या घरच्या बागेतल्या सुपाऱ्या, त्याचबरोबर हे घरच्या बागेतले नारळ आणि ओले काजू जे सुकवून ठेवतो आपण स्टोअर करून, तर ते सुद्धा तिने आणले होते. आणि हे काजू जे आहेत ना, ते आपण कधीही पाण्यात भिजवून त्याची भाजी बनवून खाऊ शकतो. त्याचबरोबर ना भाजलेले काजूसुद्धा तिने आणले होते. तर मुलांनी बऱ्यापैकी ट्रेनमध्ये संपवले ते. आणि ह्या सगळ्या माहेरच्या गोष्टी माझ्यासोबत काल आल्या होत्या. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माहेरून काहीही गोष्ट आली ना, तरी तिची जागा ना आपल्या हृदयामध्ये थोडी वेगळीच असते म्हणा. आणि तसंच काहीसं माझंसुद्धा झालं होतं. तर म्हटलं आता ह्या सगळ्या गोष्टी ठेवून घेते आणि तुमच्यासोबतही शेअर करते, कारण तुम्हीसुद्धा नक्कीच रिलेट कराल या गोष्टींना. कारण प्रत्येकीलाच ना माहेरून काहीही गोष्ट आली ना, तर एक वेगळाच जिव्हाळा वाटत असतो. तरी रात्री ना ह्यानी फुलंसुद्धा आणली होती. आणि आता सध्या ना मार्केटमध्ये फुलं फार काही सुकी येत नाहीत, म्हणजे थोडीफार प्रमाणात ना भिजलेलीच असतात. तरीसुद्धा म्हटलं चला आता ही फुलं जी आहेत ती व्यवस्थित ठेवून घेऊया, म्हणजे अजून छान टिकतील ती आणि मग मला मंगळवारी पूजा करायलासुद्धा उपयोगी ठरतील. त्याचबरोबर ना हा लिंबाचा पालासुद्धा आणला होता. तर थोडंफार मी दरवाजाला बांधेन त्यांना आणि बाकीचं जे आहे ना, तर ते मी अंघोळीसाठी वापरणार आहे. महिन्यातून किमान ना एकदा तरी लिंबाच्या पाल्याची अंघोळ करायची नक्की. कोणतेही स्किन इन्फेक्शन असतील, खाज असेल, काही असेल, तर ते निघून जातं. तुम्ही नक्की फॉलो करा. तर मुलांनासुद्धा आणि मीसुद्धा या पाल्याने नक्कीच अंघोळ करते, महिन्यातून एकदा का असेना. त्यामुळे ना कोणतीही ॲलर्जी, स्किन ॲलर्जी वगैरे होत नाही. तर फुलं बघा कितीही छान फुलं आहेत आणि बघून ना मन प्रसन्न झालं होतं. रंगीबिरंगी फुलं बघितले ना की छान वाटतं बघा. आणि ह्या पालासुद्धा आहे ना, तर तो मी आता थोडासा काढून घेते, कारण ह्यांना मला अंघोळीसाठी द्यायचा आहे आणि बाकीचं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. त्यानंतर ना काल कोथिंबीरसुद्धा मिळाली होती. छान कोथिंबीर मिळाली. खरं तर मला दादरवरून बऱ्याचशा गोष्टी आणायच्या होत्या, पण नेमकी मी उतरली त्यावेळेला पावसाने सुरुवात केली आणि मला काही घेता आलं नाही. पण 1-2 गोष्टी मी घेतल्या. तर आता ही कोथिंबीर ना छान साफ करून घेणार आहे. आणि खूप दिवसानंतर ना अशी कोथिंबीर पाहायला मिळाली बाजारात. थोडी महागच होती, 30 रुपयाला काहीतरी जुडी मिळाली मला ही. आणि हे आंबेसुद्धा आणलेले आहेत. मी खूप मँगो लवर आहे, त्यामुळे जोपर्यंत बाजारात मँगो मिळतील तोपर्यंत ते मी घेऊन येणार आणि खाणार, हे नक्की ठरलेलं आहे. तर उद्यासाठी ना मला काही भाज्या हव्या होत्या आणि मला आता काही बाजारात जायला वेळ नव्हता. सकाळी मी गेली होती, पण मला लक्षात राहिलं नाही आणायचं आणि त्यामुळे स्किप झालं. तर आता म्हटलं चला ऑनलाईन फ्लिपकार्टवरूनच मागूया काही गोष्टी आणि खूप सोयीस्कर जातं बघा. आता हे 9-9:30ला आलेलं आहे आणि या वेळेला बाजारात तर काही मिळालं नसतं मला, पण बघा घरी बसल्या बसल्या ना ह्या गोष्टी मला मिळालेल्या आहेत. तर आता स्वयंपाक वगैरे आमचा आवरला, म्हणजे जेवण सगळं करून झालं, भांडी वगैरे क्लीन करून घेतली. कितीही उशीर झाला तरी भांडी क्लीन केल्याशिवाय मी झोपत नाही. किचन ओटासुद्धा मी क्लीन करून घेते. आज संडे आहे त्यामुळे ना स्पेशल क्लिनिंग असते, म्हणजे ज्या दिवशी नॉनव्हेज बनतं घरात तर त्या दिवशी ना पूर्ण किचन ओटा तर घासून काढतेच मी. त्याचबरोबर शेगडी असते ते तीसुद्धा क्लीन करते आणि छान पुसून घेते. कारण नॉनव्हेज बनलं की त्याचे जे छिटे असतात ते सगळीकडे किचनवर उडत असतात आणि दुसऱ्या दिवशी मग स्वयंपाक करायला ना थोडं कठीण होऊन जातं. सकाळी आपण हे जर साफ करायला घेतलं तर बराचसा वेळ जातो. त्यामुळे मग या गोष्टी मी आधीच करून घेते आदल्या रात्री. त्यामुळे ना किचन ओटा तर क्लीन होतोच. जेव्हाच्या तेव्हा गोष्टी क्लीन केल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उठतो ना त्यावेळेला छान क्लीन ओटा पाहिला ना की आपलंही मन प्रसन्न होतं. खरं तर सॅटर्डे आणि संडे ना हे 2 दिवस जे असतात ना, तर ती पूर्ण आठवड्याची तयारी
त्यासोबत क्लिनिंग ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी दिलेल्या असतो. पण कधी-कधी काय होतं आपल्या थोडंसं प्लॅनिंग चेंज होतात. म्हणजे जसं की मला आता माहेरी जावं लागलं, त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी स्किप झाल्या. माझं शेड्यूल थोडं चेंज झालं. म्हणजे काही मला करायला मिळालं नाही, तरीसुद्धा म्हटलं जितका वेळ मिळाला ना त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण करून घेऊया. कारण या गोष्टी उद्या का असेना आपल्यालाच करायच्या आहेत. त्यामुळे कितीही थकलेलं असलं तर या गोष्टी मी स्किप करत नाही. क्लिनिंग करणं हे महत्त्वाचं आहे किचनचं. त्यामुळे कॉकरोचेससुद्धा कमी होतात. तुम्ही कधीही पहा, जर क्लीन तुम्ही करून झोपलात ना ओटा, तर कधीही कॉकरोचचा प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही. त्याचबरोबर सकाळी एक मस्त असं प्रसन्न मनाने तुम्ही नक्की उठाल आणि किचनवरती क्लिनिंग असेल ना, तर आपल्यालाही प्रसन्न वाटतं काम करायला. क्लिनिंग झालं आणि आता ही जी केळीची पानं आहेत, तर म्हटलं ती कट करून व्यवस्थित क्लीन करून ठेवून द्यावी. म्हणजे मला सकाळी जेव्हा नैवेद्य दाखवायचं असेल, तेव्हा मला सोपं जाईल. आणि उद्या आहे माझ्या सासूबाईंचं श्राद्ध. त्यासाठीची थोडीशी तयारी आहे. म्हणजे त्यांचं वर्षश्राद्ध आहे. 5 वर्ष झाली त्यांना जाऊन. पण आजही असं वाटतं ना, की म्हणजे वाटतच नाही आम्हाला, की त्या आमच्यासोबत नाही आहेत. कायम सतत आठवणीत आहेतच त्या. आणि त्यासाठीची माझी उद्याची तयारी होती. थोडं स्वयंपाकाची तयारी. आम्ही श्राद्धाच्या दिवशी त्यांना नैवेद्य वगैरे दाखवतो आणि त्यासाठीची माझी ही तयारी. थोडेसे कडधान्य भिजत घातले. उद्या मला तांदळाची खीरसुद्धा बनवायची होती. सो त्यासाठी मी बदाम जे होते ते आदल्या रात्री भिजत घातले. भिजलेले बदाम जर तुम्ही शेवयाच्या खीरमध्ये किंवा कोणत्याही खीरमध्ये वापरलात, कोणत्याही गोडाच्या पदार्थात, तर त्याची टेस्ट जी आहे ना ती एन्हान्स होऊन जाते. तर असं माझं आजचं क्लिनिंगचं रूटीन होतं. त्याचबरोबर इव्हनिंगच्या ज्या काही गोष्टी होत्या आजच्या दिवसातल्या तुमच्यासोबत शेअर केल्या. खरं तर छान असा व्लॉग मला तुमच्यासोबत संडेचा शेअर करायचा होता. पण अचानक प्लॅनिंग ठरलं माहेरी जायचं. सो त्यामुळे थोडंसं गडबड झाली. असो, नेक्स्ट संडेला मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आजचा व्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. माहेरच्या गाठीभेटी कशा वाटल्या मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हीसुद्धा या गोष्टी रिलेट करता की नाही हे सुद्धा सांगा. चला पुन्हा भेटू. बाय.